नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग पदभरती 2026 ची नवीन जाहिरात कधी येणार याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल. त्याच्याबद्दलची ही अपडेट आपण पाहणार आहोत. परंतु महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी माहिती अधिकारामधून आरोग्य सेवा म्हणजेच आरोग्य विभागामध्ये जानेवारी 2026 पर्यंतची किती पदं कुठल्या पदासाठी रिक्त आहेत त्याची माहिती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. तर बघा, याच्यामध्ये ही माहिती जी आहे गट क ची आहे. गट ड मध्ये माहिती अजून आलेली नाही की किती रिक्त पद आहेत. तर बघू शकता या ठिकाणी गट क मध्ये जी रिक्त पद आहेत त्याची माहिती आपण बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. ही जी पीडीएफ आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा, सरळ सेवेने म्हणजेच तुमची परीक्षा घेऊन जी पदं भरली जाणार आहेत ती पदं या ठिकाणी मंजूर आणि आतापर्यंत भरलेली पदं आणि सध्या एकूण रिक्त पदं किती आहेत त्याची माहिती आहे. त्याच्यानंतर पदोन्नतीची पदं आणि एकूण या ठिकाणी ही दोन्ही मिळून इथं तुम्हाला कॉलम दिलेला आहे. परंतु आपल्याला फक्त सरळ सेवेचा हा कॉलम बघायचा आहे, ज्याच्यामध्ये बघा काय काय महत्त्वाची पदं आहेत त्याची माहिती सांगणार आहे आणि एकूण टोटल किती पदांची जाहिरात येऊ शकते, किती पदं गट क मध्ये रिक्त आहेत आणि गट ड ची देखील वेगळी पदं असतील. ही गट क आणि ड ची जशी 2023-24 मध्ये जाहिरात आलेली होती आरोग्य विभागाची, तशाच पद्धतीने गट क आणि ड ची एकत्रित अशा दोन वेगवेगळ्या जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होतात. तर आता मग या ठिकाणी बघा, फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी जी मागची भरती झाली होती त्याच्यामधील वेटिंग मधील विद्यार्थ्यांची या ठिकाणी संपूर्ण पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल अशा पद्धतीचे एक परिपत्रक आलेलं होतं. त्याच्यानुसार मग आता तुमचा हा मार्च महिना चालू आहे. मार्च एप्रिल या 2 महिन्यामध्ये त्याच्याबद्दलची जाहिराती प्रसिद्ध होण्याची शक्यता असू शकते, कारण की मागच्या वेटिंग सर्व आता क्लिअर झालेले असतील. त्याच्यामुळे तुमची जाहिरात जी आहे ती लवकरच प्रसिद्ध होईल. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास चालू राहू द्या. तर सध्या रिक्त पदं कुठल्या पदासाठी किती असू शकतात त्याची माहिती आपण बघणार आहोत. तुम्ही कुठल्या पदासाठी या ठिकाणी फॉर्म भरणार आहात कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, याच्यामध्ये महत्त्वाची काय काय पदं आहेत, त्याच्यामध्ये किती रिक्त जागा आहेत, सर्वात जास्त ज्या पदासाठी रिक्त जागा आहेत त्याची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर देतो. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यासाठी 296 जागा आहेत. बघा, सर्वात जास्त औषध निर्माण अधिकारीसाठी आपण जर बघितलं तर 136 जागा या ठिकाणी गट क मध्ये सध्या जानेवारी 2026 पर्यंतचे रिक्त आहेत. याच्यानंतर जागेमध्ये वाढ देखील होऊ शकते किंवा ह्याच्यामध्ये बदल देखील होऊ शकतात. त्याच्यानंतर बघा, आधी परिचारिका पुरुष महिला या ठिकाणी 1414 वॅकन्सी या ठिकाणी आहेत सध्या रिक्त असे दाखवलेलं आहे. सर्वात जास्त इथेही जागा आहेत. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं, नेत्र चिकित्सा अधिकारी 207 या ठिकाणी वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर पहा, रासायनिक सहाय्यक 20 वॅकन्सी आहेत. अशा कमी जास्त या ठिकाणी वॅकन्सी आहेत. वार्डनसाठी 43 वॅकन्सी आहेत. बाकी पदांसाठी मग या ठिकाणी देखील वॅकन्सी आहेत. सांख्यिकी अन्वेषक स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेटरसाठी 50 वॅकन्सी रिक्त आहेत. त्यानंतर बघा, आरोग्य निरीक्षक हेल्थ इन्स्पेक्टरसाठी 144 जागा असणार आहेत. त्यानंतर बघा, MPW म्हणजेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुषसाठी 549 सर्वात जास्त इथे देखील जागा आहेत. त्याच्यानंतर पहा, कनिष्ठ लिपिक. आता लिपिकची पदं या ठिकाणी ही MPSC मार्फत देखील भरली जाऊ शकतात. त्याच्यामध्ये 332 वॅकन्सी रिक्त दाखवलेली आहेत. त्याच्यानंतर बघा, पुढे जर आपण बघितलं तर वाहन चालकसाठी 103 जागा आहेत. वरिष्ठ लिपिक 167 जागा आहेत. त्याच्याबरोबर सांख्यिकी सहाय्यकच्या 12 जागा आहेत. अशा पद्धतीने याच्यामध्ये जर आपण बघितलं जवळपास 50 ते 60 केडरची या ठिकाणी गट क मध्ये वेगवेगळी पदं आहेत. आता बघा, टोटल किती जागांची जाहिरात येऊ शकते, किती जागा गट क मध्ये असतील तर 4476 सर्व पदांची मिळून सध्या रिक्त पदं आहेत. तर हे गट क चं झालेलं आहे, याची माहिती आहे. गट ड ची अजून माहिती आलेली नाही, याच्याबद्दल माहिती प्रसिद्ध झाल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. गट ड मध्ये फक्त गट ड चा संवर्ग आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळी पदं आहेत. जसं की या ठिकाणी शिपाई असेल, त्याच्यामध्ये रुग्णपट वाहक असेल, अंधार खोली परिचर असेल, त्याचसोबत इतर देखील पदं जी आहेत त्याच्यामध्ये गट ड मध्ये भरली जातात. 2023-24 मध्ये तशा पद्धतीची गट ड ची देखील जाहिरात आलेली होती. तर ही जी महत्त्वाची माहिती होती तुम्हाला दिलेली आहे. मला सध्याच्या मुंबई उच्च न्यायालय पदभरतीसाठी जर पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे लिपिक आणि शिपाई पदासाठी, ज्याचं नाव आहे मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 2018 ते 26 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकाचा याच्यामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे, ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 26 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 4 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण 4 प्रश्नपत्रिका आहेत. या पुस्तकामध्ये एकूण 70
प्रश्नपत्रिका म्हणजे 3700 प्लस प्रश्नांचा समावेश घेतलेला आहे. आगामी होणाऱ्या उच्च न्यायालयातील सर्व जिल्हा न्यायालयातील असतील ह्या सर्वच पदांसाठी परीक्षांसाठी हे पुस्तक जे आहे ते उपयोगी तुम्हाला ठरणार आहे, विशेष करून शिपाई आणि लिपिक पदांसाठी. तर ह्याच्यामध्ये ज्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत त्यामध्ये 3700 प्रश्न आहेत. हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअर मध्ये पाहायला भेटेल. विठ्ठल नागनाथ राऊतवर सरांनी याचं लेखन संकलन केलेलं आहे आणि ऑनलाईन देखील हे पुस्तक उपलब्ध आहे. इतरही त्यांची पुस्तकं आहेत, जसं की सध्याची येणारी तलाठी पदभरती, ग्राम महसूल अधिकारी पदभरती असेल, यासाठी देखील त्यांचा 62 प्रश्नपत्रिका संच ज्यामध्ये 6200 प्लस प्रश्नांचा समावेश त्यांनी करून दिलेला आहे. TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या तलाठी पदभरतीच्या 57 प्रश्नपत्रिकेच्या 1 ते 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासहित त्यांचं हे पुस्तक आहे. तर हे देखील पुस्तक त्यांचं प्रत्येक बुक स्टोअर मध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात. इतरही रेल्वेसाठी देखील त्यांची पुस्तकं उपलब्ध आहेत. रेल्वे भरती बोर्ड, RRB सामान्य अध्ययन 10200 प्लस प्रश्नांचा भाग 1 आहे. रेल्वे भरती बोर्ड, RRB मराठी भाषेमध्ये प्रश्नपत्रिका संच त्यांचा आहे. ग्रुप डी असेल, NTPC असेल, ALP असेल, ह्या सर्वांसाठीही त्यांची पुस्तकं मराठी माध्यमातून देखील उपलब्ध आहेत. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअर मधून खरेदी करू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पुस्तकं